हॅलो फ्रेंड, काल आपण बेसिक इंट्रोडक्शन टू ऑस्ट्रोलॉजी हा टॉपिक संपवलेला आहे आणि आज आपण त्याचा करस्पॉन्डिंग रचना शरीर मध्ये जो भाग आहे तो म्हणजे अस्थि शरीर याला पण आज आपण संपून टाकणार आहे. एकदम सिंपल टॉपिक आहे आणि या सिंपल टॉपिकवर आपल्याला फिक्स 5 मार्क म्हणजेच याच्यावर एक फिक्स एसीक्यू नाहीतर एलक्यू तर आपल्याला फिक्सच येत असतो. एलक्यू मध्ये कसा टॉपिक येतो म्हणजे एक सब टॉपिक येत असतो की अस्थि शरीराची एवढी माहिती देऊन ह्युमरस बोन एक्सप्लेन करा किंवा फिमर बोन एक्सप्लेन करा किंवा एससीक्यू पण याच्यावर येत असतो. आता कोणत्या प्रकारचे एससीक्यू येतात हे मी तुम्हाला आज शिकवता शिकवता सांगतो. एकदम सिंपल टॉपिक आहे आणि आज आपण टॉपिक संपून टाकूया. आता बघू आपण अस्थि शरीराची सगळ्यात महत्वाची म्हणजे व्याख्या. काल आपण बोनची जशी व्याख्या बघितली होती तशी अस्थिची पण व्याख्या सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. ती म्हणजे अस्यति इति अस्ति किंवा अस्ति एक कठीणांश देह अस्मिनः. बघा, एकदम सिंपल डेफिनेशन म्हणजे डेफिनेशन मध्येच अस्ति काय असतं हे सांगितलेलं आहे. हे बघा, अस्ति एक कठीण अंश देह अस्मिनः. देह म्हणजे आपल्या शरीराचा जो कठीण अंश आहे तो म्हणजे अस्ति. बघा, जे आपल्या शरीरामध्ये सर्वात कठीण भाग कोणता असतो तो म्हणजे आपले हाडं असतात, बोन्स असतात, अस्थि असतो. ती डेफिनेशन त्यांनी बनवलेली आहे. म्हणजे अस्ति एक कठीण अंश देह अस्मिन. आता जर तुम्हाला आयुर्वेदामध्ये रचना शरीरमध्ये चांगले मार्क पाडायचे असेल, मध्ये चांगले मार्क पाडायचे असेल तर श्लोक पाठ करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे जास्त चांगल्या पद्धतीने श्लोक पाठ करणार आणि पेपरमध्ये जेवढे श्लोक जास्त लिहिणार तेवढं जास्त पेपर चेक करणाऱ्यावर आपलं इम्प्रेशन जास्त पडत असतं आणि आपल्याला मार्क जास्त मिळत असतात. त्यामुळे जर मार्क जास्त मिळवायचे असेल ना तर श्लोक पाठ करणं खूप गरजेचं आहे. आणि एकदम सिंपल सिंपल श्लोक आहे बघा ना. अस्ति इति अस्ति अस्ति एक कठीणांश देह अस्मिन्. म्हणजे त्यांनी श्लोक मध्ये सांगितलेलं आहे देहाचा जो एक कठीण अंश आहे तो म्हणजे अस्थि. सिंपल श्लोक आहे. अस्ति एक कठीणांश देह अस्मिनः. अस्ति एक कठीणांश देह अस्मिनः. अस्थि म्हणजे जो टिकून राहतो तो शरीराचा भाग, शरीरातील एक कठीण अंश म्हणजेच अस्थि. बघा, यांनी सांगितलेलं काय, अस्थि म्हणजे शरीरातील एक कठीण अंश जो टिकून राहतो, जो संपत नाही, त्याला अस्थि म्हणलेलं आहे. बघा पुढचे डेफिनेशन बघा, रस रक्तादी धातूंचा नाश झाला तरी अस्थि धातू आपले अस्तित्व टिकून असतो. म्हणजे हे बघा, आता आपण जेव्हा आपण मरतो आपल्या शरीराचा संपूर्ण नाश होतो, आपल्याला जाळतात किंवा पुरतात, त्याच्यामध्ये आपलं सगळं भाग आपल्या शरीराचा नाश होऊन जातो. पण एकाच भागाचा आपला नाश होत नाही, तो म्हणजे आहे अस्थि. अस्थि या भागाचा शरीरात नाश होत नाही कारण अस्थि एक कठीण भाग आहे. ती त्यांनी डेफिनेशन बनवली, अस्थि एक कठीण अंश देह अस्मिनः. हे श्लोक पाठ करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही जेवढे जास्त श्लोक चांगल्या पद्धतीने पाठ करणार तेवढे जास्त तुम्हाला मार्क पडणार याची गॅरंटी मी देतो. एकदम सिंपल श्लोक आहे, 1 मिनिटात पाठ होतील. तुम्ही फक्त थोडंसं एकदा डेडिकेटेडली घेऊन पुस्तकांना घेऊन बसा, तुमचे संपूर्ण श्लोक पाठ होतील. बघा आता यांनी काय सांगितलंय, शरीराचे धारण करतात म्हणून त्यांना धातू असे म्हणतात. शरीरात असणाऱ्या 7 धातूंपैकी अस्थि धातू हा 5व्या क्रमांकाचा धातू होय. आता आपल्या शरीरामध्ये सप्तधातू सांगितलेले आहे. कोणकोणते सप्तधातू सांगितलेले आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे आपल्याला 7 धातू सांगितलेले आहे आणि या 7 धातूपैकी 5व्या क्रमांकाचा धातू म्हणजे अस्थि होय. म्हणजे आपल्या शरीरातील खूप इम्पॉर्टंट भाग आहे. अस्थि धातू खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर 100% आपल्या चिकित्सेमध्ये तो उपयोगात आहेच. पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे परीक्षेला सुद्धा याच्यावर खूप मार्क येणार आहे. त्यामुळे हे एसीक्यू किंवा एलएक्यू साठी पाठ करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला जे जे सूत्र जे जे श्लोक पाठ करायला सांगतो ते तुम्ही पाठ करत चालला, फिक्स तुमचं होणार. सगळे श्लोक पाठ करायला तुम्हाला सांगणार नाही, जे इम्पॉर्टंट आहे तेवढेच सांगणार. आता आपण अस्थि धातूची उत्पत्ती बघू, म्हणजे अस्थि धातू तयार कसा झालेला आहे. तर बघा, अस्थिची उत्पत्ती व पुष्टी ही मेदापासून होते. हा श्लोक पाठ नाही केला तरी जमेल, एवढी काही गरज नाही किंवा हा पण हे लक्षात ठेवा, अस्थिची उत्पत्ती व पुष्टी ही मेदापासून होते. मेदाचे मेद धातू अग्नीद्वारे पाचन होऊन त्यावर पृथ्वी, अग्नी व वायू यांचा संयोग झाल्यामुळे तो खरं होतो. अशाच खरं झालेल्या मेदाच अस्थि असे म्हणतात. बघा, अस्थि कशाला म्हणतात, अस्थिची उत्पत्ती ही मेदापासून होते. हे इम्पॉर्टंट आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याला स्टार करून घ्या, याला नोट्स मध्ये लिहून घ्या, कुठे पण लिहा. पण हे इम्पॉर्टंट आहे की अस्थिची उत्पत्ती ही मेदापासून झालेली आहे आणि त्याच्यावर 3 पंचमहाभूत कोणते, पृथ्वी, अग्नी व वायू यांचा संयोग होतो आणि त्याच्यामुळे तो खरं होतो आणि खरं जे झालं ना मेद त्यालाच आपण अस्थि म्हणतो. म्हणजे सिंपल आहे. आपण पहिल्या डेफिनेशन बघितलं काय, अस्थिती ती अस्ति अस्ति एक कठीण अंश देह अस्मिन. आणि आता आपण अस्थिची उत्पत्ती बघितली की अस्थिची उत्पत्ती ही मेदापासून झालेली आहे. म्हणजे आपले 2 टॉपिक तर कव्हर झाले. आता तिसरा टॉपिक एकदम सिंपल आहे, स्वरूप.
आता बघा, अस्थिचं स्वरूप हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्वचा, मांस इत्यादी सर्व रचना नष्ट झाल्या तरी सुद्धा अस्थिचा नाश होत नाही, कारण ते शरीराचे सार असतात. मी आता सांगितलं, आपलं जेव्हा आपण मरून जातो, आपल्या शरीराचा संपूर्ण नष्ट होतं, शरीर नाश होऊन जातं, तरी सुद्धा आपल्या शरीरातील अस्थिंना काहीही फरक होत नाही. आपली अस्थी जशी आहे तशी काळांतराने त्यांचं पण हळूहळू डिग्रेडेशन व्हायला सुरुवात होतं. पण त्वचा, मांस हे खूप अधिक डिग्रेड होऊन जातात आपल्या अस्थी होण्याच्या अगोदर. हे पण श्लोक काय पाठ करायची गरज नाही. सगळे श्लोक पाठ करायची गरज नसतात. जे पेपरला येतात इम्पॉर्टंट आहेत तेवढे श्लोक पाठ करायचे. एकदम सिंपल आहे आणि जेवढे श्लोक तुम्ही पाठ करणार, चांगले करणार. मी जे सांगितले ते तुम्ही करणार, जे तुम्ही फॉलो केलं ना, तुम्ही इझिली 70+ मार्क मिळवू शकता रचनाशरीरमध्ये. एकदम सिंपल आहे. आता बघा, अस्थि पित्रोज भाव आहे. आता पित्रोज भाव वगैरे आपल्याला हे सर्व गर्भ शरीरमध्ये आपण शिकणार आहे. पित्रोज भाव म्हणजे काय, हे टोटल 6 भाव सांगितलेले आहे. मातृज, पितृज, सत्वज, सात्मज इत्यादी प्रकारचे भाव सांगितलेले आहे. आता पित्रोज भाव म्हणजे एवढं लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपल्याला पित्याकडून मिळतात म्हणजे आपल्या वडिलांकडून मिळतात, त्याला पित्रोज भाव असं म्हणलेलं आहे. सिंपल आहे. म्हणजे केश, स्मक्ष्मू, स्मक्ष्मू म्हणजे काय, आपली मिशी, लोम म्हणजे हातापायावरचे केस, हे सगळं आपल्याला पित्याकडून मिळालेलं आहे. त्याच्यापैकीच अस्थि पण हा एक भाग आहे. तो सुद्धा आपल्याला पित्याकडून मिळालेला आहे. त्यामुळे अस्थि काय आहे, पितृज भाव आहे. आता अस्थिचं पंचभौतिकत्व. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा, अस्थि कसं आहे, शरीरामध्ये कठीण आहे, कठीण भाग आहे शरीरामधला. आता पंचमहाभूतापैकी कोणता महाभूत कठीण आहे? ऑब्विसली पृथ्वी. म्हणजे अस्थि आणि पृथ्वीच. म्हणजे याच्यामध्ये अस्थिमध्ये महाभूतापैकी कोणाचं असणार आहे? पृथ्वीचं असणार आहे. एकदम सिंपल आहे. अस्थि कठीण आहे. पंचमहाभूतामधला कठीण भाग सुद्धा कोणचा आहे? पृथ्वी आहे. तर सिंपल सिंपल कोरिलेशन बसवायचं. अस्थि पंचमहाभूतिक असून पृथ्वी महाभूत प्रधान आहे. सिंपल. आता अधिष्ठान. वात दोष, अस्थि वात, आश्रय संबंध म्हणजे एवढं लक्षात ठेवा की त्यांचं रिलेशन आहे. वात दोष आणि अस्थि दोषांचं रिलेशन आहे. हे सगळे टॉपिक आहे का नाही एवढे, हे सगळे एमसीक्यूचे टॉपिक आहे. याच्यावर एमसीक्यू पडू शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, पंचभौतिकत्व आहे पृथ्वी, दोष आहे त्याचा वात. आता मल बघा, अस्थि धातूचा जो मल म्हणजे अस्थि धातूपासून कोणता मल तयार होतो? नख आणि केश. जे आपले केस आहे आणि आपले नख आहे ते अस्थि धातूचा एक मल आहे असं समजायचं. सिंपल आहे. याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहे. याच्यावर एमसीक्यू पडू शकतात. त्यामुळे इम्पॉर्टंट पण आहे. अस्थि धातुसार काय आहे? मज्जा. मज्जा आहे अस्थि धातुसार. त्यानंतर अस्थिवह स्त्रोतस मूल म्हणजे अस्थिवह जो स्त्रोतस आहे त्याचं मूल काय आहे? उत्पत्ती. मूल उत्पत्ती स्थान काय? मूल स्थान काय आहे? मेद व जघन. हे बघा, ह्या गोष्टी या स्वरूपमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहे, पितृज भाव आहे, अस्थिचं पंचभौतिक पृथ्वी आहे, दोष त्याचा वात आहे, त्याचं धातुमल आहे नख आणि केश, त्याचा धातूचा सार आहे मज्जा आणि त्याचं स्त्रोतसाचे मूल आहे मेद व जघन. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा. त्यानंतर आपण बघू आता काय दिलेलं आहे. तेच आता आपण पृथ्वीचं बोललो, अस्थि कठीण आहे, जड आहे, भरीव आहे आणि पृथ्वी, त्यामुळे त्या पृथ्वी महाभूत आहे. पृथ्वी काय आहे? कारण पृथ्वी पण कठीण आहे, जड आहे, भरीव आहे. त्यामुळे अस्थि आणि पृथ्वी यांचं रिलेशन आहे. त्यामुळे अस्थिमध्ये पृथ्वीचं महाभूताधिक्य असतं. त्यानंतर त्यांनी काय सांगितले बघा, पृथ्वी बरोबरच अग्नी आणि वायू यांचा हा सर्व असून उष्णतेने पाक होऊन त्याला कठीणता येते. बघा इथे काय सांगितलेलं आहे, इथे शब्द आहे संघात. इथे शब्द काय सांगितलेला आहे? संघात. म्हणजे पृथ्वी, अग्नी आणि वायू यांचा एकत्रितपणा होऊन अस्थिचा जो पाक होतो तिथे उष्णता निर्माण होते. अग्नीमुळे काय झालंय तिथं, उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्याचा पाक होतोय आणि त्याला कठीणपणा येतो. त्यालाच आपण तिथून अस्थिची निर्मिती होते. त्यानंतर आता उरलेलं काय झालं? वायू आणि त्यानंतर आहे आकाश. त्याच्यामुळे काय तयार होते? पोकळी निर्माण होते आणि पोकळीमध्ये जो स्नेह भरला जातो त्याला मज्जा असे म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे अस्थिमध्ये काय असतं, हे असं मज्जा असतं. अस्थिमध्ये काय असतं, अशी मज्जा सांगितलेली आहे आपल्याला, मज्जा भरलेली अशी सांगितलेली आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सिंपल आहे. अस्थिमधला जो भाग आहे तो काय आहे? मज्जा. त्यानंतर आता बघा, हे सिंपल सिंपल गोष्टी आहे. म्हणजे आता आपल्याला प्रश्न विचारू शकतात, अस्थिची व्याख्या सांगा. तर आपण हे 2 श्लोक लिहायचे. अस्ति तिथे अस्ति, अस्ति एक कठीण अंश देह अस्मिन. त्यानंतर किंवा विचारू शकतात, अस्थिची उत्पत्ती काय आहे? तर आपण अस्थिची उत्पत्ती लिहायची. मेदापासून त्याची उत्पत्ती होते.
त्यानंतर काय विचारू शकतात, अस्थिचे स्वरूप. आता मी अस्थिचे स्वरूप मध्ये तुम्हाला 4-5 टॉपिक सांगितलेले आहे. ते टॉपिकची तुम्ही माहिती लिहिली का नाही, एकदम तुमचं सिम्पलेस्ट मध्ये अस्थि शरीर होऊन जाईल. आता त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावर प्रश्न विचारतात, म्हणजे त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते, ते म्हणजे आहे अस्थिचे कार्य. आता बघा, आता हा श्लोक करणं इम्पॉर्टंट आहे. हे श्लोक करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण हा श्लोक केल्यावर आपल्याला, कारण फिक्स याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे हा श्लोक करा. सिंपल आहे एकदम. बघा, अस्तिनी म्हणजे अस्ति, देह धारण. देह धारण म्हणजे काय असतं बघा, देह धारण म्हणजे काय, देह म्हणजे आहे आपलं शरीर, धारण म्हणजे धारण करतो, आपल्या शरीराचा जो धारण करतो त्याला अस्ति, ते आहे अस्थिचं कार्य. पुढचा शब्द काय आहे, मज्जपुष्टीच. म्हणजे अस्थि काय करतं, देह धारण करतं आणि मज्जाचं पुष्टीचं काम करतं. बघा एक्सप्लेनेशन मध्ये काय दिलंय त्यांनी, देह धारण करणे व मज्ज धातूची पुष्टी करणे हे अस्थिचे प्रधान कार्य आहे. बघा, त्यांनी स्वतःने दिलेलं आहे प्रधान कार्य. काय सांगितले अस्थिचे आपल्याला, अस्थि देह धारण करतो व मज्ज धातूची पुष्टी करतो, हे अस्थिचे प्रधान कार्य आहे. MCQ ला प्रश्न विचारू शकतात की अस्थि धातूचं प्रधान कार्य काय आहे सांगा, तर आपल्या श्लोकच पाठ असणार आहे डायरेक्ट. आपण डायरेक्ट हा श्लोक पाठ करणार आहे. अस्तिनी देह धारणम मज्ज पुष्टीच. अस्थि देह धारण करतो, मज्जा पुष्टी करतो. श्लोक बनवला त्यांनी, अस्तिनी देह धारणम मज्जा पुष्टीच. सिंपल. त्यानंतर आता बाकीचे कार्य बघू आपण अस्थिचे. शरीराला विशिष्ट आकार प्राप्त करून देणे. काल आपण बोन्स मध्ये पण बघितलं होतं, गिव्ह डेफिनाइट शेप अँड फॉर्म टू बॉडी. तेच प्रकारे शरीराला विशिष्ट आकार प्राप्त करून देतो. हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. शरीरातील त्वचा, मांस, स्नायू, शिरा, धमनी यांना आश्रयता प्राप्त करून देतो. शरीरामध्ये जे त्वचा, मांस, स्नायू आहे त्यांना तो आश्रयता प्राप्त करून देतो. म्हणजे आपल्या शरीराला म्हणजे मसल्स आहे, मांस आहे, ते कशाला अटॅच आहे, बोन्सला अटॅच आहे, म्हणजे अस्थिला अटॅच आहे, त्यामुळे ते आश्रयता प्राप्त करून देतो. त्यानंतर हे बघा, महत्वाच्या अवयवांचे रक्षण करणे. म्हणजे सिंपल आहे, आपलं जे शरीरात मेंदू आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहे, त्याचं रक्षण, ते सगळं अस्थिंच्या आतमध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी. त्यामुळे महत्वाच्या अवयवांचे रक्षण करणे हे महत्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर अस्थि संधीमुळे शरीराच्या हालचाली होतात. आता संधी टॉपिक आपल्याला नंतर पण शिकायला मिळणार आहे. संधी म्हणजे काय, जॉईंट्स. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जॉईंट्स असतात. एल्बो जॉईंट म्हणजे कर्पूर संधी, जानू संधी म्हणजे नी जॉईंट. आता आपल्याला संधी सांगितलेली आहे, आपल्या वेगवेगळ्या संधी सांगितलेल्या आहे. आता नी जॉईंट, आपल्या जे गुडघ्यामध्ये जे जॉईंट असतो त्याला नी जॉईंट म्हणतात. आता त्या नी जॉईंट मुळे आपण हालचाल करू शकतो ना, त्यामुळे अस्थि संधीमुळे शरीराच्या हालचाली होतात. आणि हे सांगितलं, शरीराची स्थिती अस्थिवर अवलंबून असते. हे अस्थिचं महत्व पटवून सांगण्यासाठी हा पॉईंट सांगितलेला आहे. त्यामुळे अस्थिचं जर कार्य विचारलं तर हा श्लोक लिहिणं खूप गरजेचं आहे. अस्थिनी देह धारणम मज्जः पुष्टीच. सिंपल श्लोक आहे, एकच लाईनचा श्लोक आहे, एका ओळीत पाठवू शकतो. मी तुम्हाला सांगतो, टिप्स देतो श्लोक कसे पाठ करायचे. जर तुमचे श्लोक पाठ होत नसेल तर 2-3 वेळा लिहा, 4-5 वेळा लिहा, एक ओळ लिहा, 2-3 वेळा बघून लिहा पुस्तकात जसा आहे तसा. त्यानंतर पुढचे 2-3 वेळा मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा, काय तुम्हाला आठवते काय नाही. आणि तुम्ही श्लोकसाठी, रचनाशरीच्या श्लोकसाठी श्लोकावली नावाची एक सेपरेट वही तयार करा. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट श्लोक, खूप श्लोक नसणार आहे. आता हे व्याख्याचा श्लोक असेल तसा, त्यानंतर आपलं डायरेक्ट आपण कार्याचा श्लोक केला, अशी इम्पॉर्टंट श्लोक असणार आहे, ते लिहून घ्या. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे अस्थिचे प्रकार. याच्यावर फिक्स MCQ तर येऊ शकतो किंवा LAQ मध्ये सब क्वेश्चन म्हणून याला विचारलं शकतात. पण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो, कोणत्या ना कोणत्या पद्धतीमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेलाच असतो. आता आपण याचा श्लोक बघू. काय सांगितलंय बघा श्लोकमध्ये, एतानी पंचविधानी भवंती तद्यदा कपाल रुचक तरुण वलय नलक संज्ञानी. म्हणजे अस्थि, बघा म्हणजे इथं पंचविधानी म्हणजे 5 प्रकार सांगितलेले, इथंच कळतंय आपल्याला सिंपल मध्ये. एतानी पंचविधानी भवंती तद्यदा कपाल रुचक तरुण वलय नलक संज्ञानी. हे बघा सिंपल सांगितलेलं आहे आपल्याला. एतानी पंचविधानी भवंती म्हणजे प्रास सांगितलेले आहे. तद्यदा कोणकोणते ते 5, कपाल, रुचक, तरुण, वलय, नलक, संज्ञानी. एक्सप्लेनेशन मध्ये वाचा काय सांगितलेले आहे. अस्थिचे 5 प्रकार आहे. हे प्रकार अस्थिच्या आकारानुसार सांगितलेले आहे. कोणकोणते सांगितलेले आहे बघा. एतानी पंचविधानी भवंती तद्यदा कपाल, रुचक, तरुण, वलय, नलक. कपाल, रुचक, तरुण, वलय, नलक. कोण झोपेतून जरी उठवलं का नाही तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. कपाल, रुचक, तरुण, वलय, नलक. बघा कोणकोणते प्रकार सांगितलेले आहे. कपाल अस्थी म्हणजे फ्लॅट बोन्स.
रुचक असती म्हणजे टीथ, तरुण असती म्हणजे कार्टिलेजेस, वलय असती म्हणजे कर्वबोन. वलय म्हणजे बघा ना, शब्दामध्येच वलय लगेच कळून जाते, कर्वबोन असणार आहे. नलक असती म्हणजे लॉंग बोन्स. सिंपल आहे. कोणी पण अस्थिचा प्रकाराचा प्रश्न आला 5 मार्काला एसयूक्यूचा, सुरुवात इथून आली पाहिजे. येतानी सूत्र टाकून पेपरमध्ये हा सूत्र आलंच पाहिजे, हा श्लोक आलाच पाहिजे. एतानी पंचविधानी भवंती तद्यदा कपाल रुचक तरुण वलय नलक संज्ञानी. हा श्लोक आलाच पाहिजे पेपरमध्ये. सिंपल श्लोक आहे. डायरेक्ट फक्त नाव आहे 5 गुणचे, ते तुम्हाला लिहायचे. ते सुरुवातीला एतानी पंचविधानी भवंती. कोणी पण झोपेतून उठवलं त्याला सांगा म्हणून लगेच सांगता आलं पाहिजे. कपार रुचक तरुण वलय नल. मला तर येतंय हे, मी तर पेपरमध्ये लिहून येऊ शकतो. हे आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर आता आपण काय करू, हे बघा. हे टॉपिक आहे जे तुम्ही मिस करताय आणि याच्यावर एमसीक्यू पडतात. अनवस्ती हा प्रकारही सुश्रुतांनी मानलेला आहे. म्हणजे अनवस्ती. अनवस्ती काय आहे? अजून एक शॉर्ट बोन्स जो प्रकार सुश्रुतांनी मांडलेला आहे केवळ. जे सुश्रुतांनी अनवस्ती नावाच्या प्रकाराचा बोनचा अजून एक प्रकार सांगितलेला आहे. आता ह्या पेपर याच्यावरच एमसीक्यू पडतात. असे जे ऑड क्वेश्चन असतात का नाही, याच्यावर एमसीक्यू पडू शकतात आणि त्यात आपले पोरं काय करतात, चुकवतात. कारण ते डिटेलमध्ये वाचलेलं नसतं, डीपमध्ये वाचलेलं नसतं. आपण वरच्यावर 5 प्रकार माहीत करून जातो, कपाल, रोचक, तरुण, वलय, नलक. पण अनवस्ती आपल्याला माहित नसतं, कारण आपण ते एकदम डीपमध्ये वाचलेलं नसतं. आता हे आपण ह्या कोर्सचा हा फायदा आहे की आपल्याला डीप मधलं नॉलेज आपल्याला एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये एक्सप्लेन होतंय. आता बघा, हे लक्षात ठेवा. अनवस्ती हायलाइट करा, स्वतःच्या नोट्स मध्ये लिहून घ्या. सुश्रुताने अनवस्ती हा एक अजून 6वा प्रकार सांगितलेला आहे. आता आपण कपालस्थी बघू. एक एक प्रकाराला काय करू आपण, डिटेलमध्ये हे करू. आता कपालस्थी म्हणजे काय सांगितलं होतं आपल्याला, फ्लॅट बोन. आता बघा, ह्यो श्लोक इम्पॉर्टंट आहे. ह्यो श्लोक नाही केला तरी जमेल खालचा, पण हा श्लोक इम्पॉर्टंट आहे म्हणजे आहे. आता काय सांगितलेलं आहे बघा या श्लोकमध्ये. या श्लोकमध्ये काय सांगितलंय, तेशाम जानू नितंबा सगंड तालू शंखशीर सुकपलानी. ह्या श्लोकमध्ये काय सांगितलेलं आहे, कपालास्थी कोणकोणत्या ठिकाणी असते ते सांगितलेलं आहे. आता इथं काय सांगितलंय बघा, तेशाम. बघा आता श्लोक कसा पाठ करायचा, श्लोक कसा वाचायचा बघा. जानू सेपरेट शब्द, नितंबा सेपरेट शब्द, सगंड सेपरेट शब्द, तालू सेपरेट शब्द, शंख सेपरेट शब्द, शीरह सेपरेट शब्द, सुकपलानी. श्लोक पाठ करणं एकदम सिंपल आहे. वाचायचं आहे आपल्याला श्लोक फक्त. ते श्याम जानू नितंबा सगंड तालू शंख शीर सुकपलानी. म्हणजे आपलं फक्त 6 शब्द आहे. ते श्याम, बघा 6 शब्द कोणते, जानू नितंबा सगंड तालू शंख शीरह सुकपलानी. हे 6 शब्द आहे फक्त. हे 6 शब्द पाठ झाले की आपलं कपाल अस्ती फिक्स झालं. आता मी तुम्हाला सांगतो, अस्थिचा प्रकार श्लोक आला, तुम्ही हे सूत्र लिहिले नाही, तुम्ही कपाल असते डायरेक्ट लिहिलं की कपाल असते असं असतं, रुचक असते असं असतं, वलय असते असं असतं, तुम्हाला मार्क मिळतील, 2.5 मार्क मिळतील, 3 मार्क मिळतील. मग त्याचा उपयोग होणार नाही. 2.5-3 मार्क. पण त्याच जागेवर तुम्ही जर हे सूत्र लिहिले, हे श्लोक लिहिले, पाठ केलेली, इतकं चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला 4-4.5 मार्क तुम्हाला द्यावंच लागतात. एक्झामिनरला तुमची इच्छा जर नसली त्याला द्यायची, तरी तुम्हाला ते द्यावंच लागणार आहे मार्क, कारण तुम्ही सगळा पेपर एकदम अॅक्युरेट लिहिलेला आहे. त्यामुळे बघा, परत कपालास्थी बघा काय सांगितलेलं आहे, ते श्याम जानू नितंबा सगंड तालू शंख शीर सुकपलानी. हा श्लोक पाठ पाहिजे. हा श्लोक पुढं पण लिहून घ्या. हा श्लोक आपल्याला पाठ पाहिजे. आता जर एक्सप्लेनेशन मी काय सांगितले बघा, साधारण चापट व रुंद पसरट अशा अस्थींना कपालास्थी असे म्हणतात. अशा अस्थी विशेषतः शिरप्रदेशी म्हणजे स्कल, नितंब हिपबोन आणि अंशफलक अस्थी म्हणजे स्कॅपुला. आपण काल डिस्कशन झालं, स्कॅपुला हा फ्लॅट बोन आहे, हिप बोन सुद्धा फ्लॅट बोन आहे, स्कल मधले पण बोन आपल्याला माहितच असतात, फ्लॅटच असतात. म्हणजे जे चापट पसरत रुंद असे बोन असतात का नाही, ते कपालास्थीमध्ये येतात. जर तुम्ही कपालास्थी लिहायला गेले ना, तर पेपरमध्ये कसं लिहिणार, कपालास्थी पॉईंट टाकला तर पहिला इथं सूत्रच आलं पाहिजे. हे सूत्र म्हणजे श्लोकच आला पाहिजे. ते श्याम जानू नितंबा सगंड तालू शंख शीरसू कपलानी. त्यानंतर हे बघा इथे काय सांगितलेलं आहे त्याचं. त्यानंतर लगेच पहिला पॉईंट काय लिहिणार आपण, साधारण चापट रुंदत व पसरत असणाऱ्या अस्थींना कपालास्थी म्हणतात. त्यानंतर आपल्या श्लोकमध्ये माहीतच झालेलं आहे की ते नितंब सगंड तालू शंखशीर या प्रदेशामध्ये असणाऱ्या अस्थींना आपण कपालास्थी म्हणतो. हे झाले तुमचे 2 ते 3 पॉईंट तयार होतात. प्रत्येक अस्थीचे तुम्ही 3-3 पॉईंट लिहिले, तुम्हाला 4-4.5 मार्क कोणी पण देईल. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघू आता, रुचक अस्थी. त्याचा श्लोक बघा,
दशनास्तु रुचकानी. सिंपल आहे. दशनास्तु रुचकानी म्हणजे आपण ज्या दातांनी आपण चावतो आणि ते चावल्यामुळे आहाराचा जो रस निर्माण होतो आणि त्या रसामुळे आपल्या जी रुची निर्माण होते म्हणजे जी आवड निर्माण होते खाण्याची, ती कोण उत्पन्न करतं? रुचकास्थी उत्पन्न करतात. बघा एक्सप्लेनेशन बघा. अन्नाचे चरवण करून त्यास रुची उत्पन्न करणारे अस्थी म्हणजे रुचकास्थी होय. सिंपल आहे. जे आपण खातो म्हणजे जे दात आहे त्याला रुचक असते म्हणलेलं आहे. श्लोक लक्षात ठेवायचा आहे. दशनास्तु रुचकानी. आपण आता कपालासी श्लोक लक्षात ठेवला आणि आपला पाठ झाला श्लोक. तेषाम जानू नितंबा सगंड तालू शंख शिरसु कपलानी. तर आपला आता रुचक असतीचा श्लोक पाठ झाला. दशनास्तु रुचकानी. बघा मुखामध्ये असणारे दात हे रुचक असती आहे. आधुनिक शास्त्रात रुचक ची गणना अस्थिमध्ये केलेली नाही. आता आपल्याला तो पुढचा टॉपिक येणारच आहे. चरक, सुश्रुत आणि मॉडर्न नुसार अस्थिंचे वेगवेगळे प्रकार म्हणजे वेगवेगळे काउंट सांगितलेले आहे. ते आपण बघूच. त्यानंतर तिसरा प्रकार बघू. तरुण अस्थी. घ्राण कर्ण ग्रीवाक्षी कोशेषु तरुणानी. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे फक्त आपल्याला नावं दिलेली आहे. हे श्लोक पाठ करायचे बरं का आपल्याला सर्वचे सर्व श्लोक पाठ करायचे ते असे सर्व सर्व अस्तीचे आणि अस्तीच्या 5 प्रकाराचे श्लोक आपल्याला पाठ करणं भाग आहे. शिवश्लोक बघा. घ्राण, कर्ण, ग्रीवाक्षी, कोशेषु तरुणानी. म्हणजे घ्राण प्रदेशामध्ये, कर्ण म्हणजे कान प्रदेशामध्ये, ग्रीवा म्हणजे नेक प्रदेशामध्ये जे अस्थी असतात त्याला तरुण अस्थी म्हणतात. बघा इथं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे कार्टिलेजेस. या अस्थी मृदू असतात. अस्थिंसारखे काठिण्य त्यात आलेले नसते. मेद धातूचा पाक होऊन अस्थि धातूंची निर्मिती होते. पण पूर्ण पाक न झाल्यामुळे तरुण अस्थिंची निर्मिती होते. आपण मगाशीच बघितलं होतं की अस्थि धातूंचा म्हणजे मेद धातूचा पाक होतो, अस्थि धातूंची निर्मिती होते. पण ज्या वेळेस मेद धातूचा पाक होत नाही, म्हणजे पाक होतो पण स्लाइटली थोड्या प्रमाणात पाक होतो म्हणजे किंवा कमी होण्यापेक्षा कमी प्रमाणात पाक होतो, तेव्हा तरुण अस्थिची निर्मिती होते. यांना घनता प्राप्त नसते पण ते लवचिक असतात. आता आपले बघा कानाला हात लावून बघा बरं लवचिक आहे का नाही? ते पण अस्थिच आहे. कार्टिलेजस आहे. आयुर्वेदानुसार ते पण अस्थिच आहे. आपण मॉडर्ननुसार जर कार्टिलेजस म्हणलं तरी आयुर्वेदानुसार ते अस्ती आहे, पण ते बघा लवचिक आहे. बघा आपल्याला हे पण माहिती आहे की आधुनिक शास्त्रामध्ये तरुण अस्थिंची गणना अस्थिमध्ये केलेली नाही. एक्झाम्पल बघा नासापटल, कर्णपाली, कंठनाडी इत्यादी तरुण अस्थी आहे. सिंपल आहे. श्लोक लक्षात ठेवा. घ्राण, कर्ण, ग्रीवाक्षी, कोशेषु. घ्राण म्हणजे नाक, कर्ण म्हणजे कान, ग्रीवा म्हणजे नेक. या प्रदेशामधले जे अस्थी आहे ते तरुण अस्थी आहे. झालं श्लोक पाठ. घ्राण, कर्ण, ग्रीवाक्षी, कोशेषु तरुणानी. त्यानंतर बघा वलय असती बघा. पार्श्वपुष्टेरेसु वलयानी. आता पार्श्वपुष्ट वलय म्हणजे आपण कसं बघितलं होतं वर्तुळकार म्हणजे जे सर्क्युलर आहे का नाही ते बोन म्हणजे काय वलय असते आहे. पार्श्व म्हणजे पाठीमागचे आणि पृष्ठ म्हणजे पाठीवरचे. पार्श्व म्हणजे पाठीवरचे जे हे आहे आपले अस्ती आहे ते वलय असते. आता पाठीवर कोणते असते सांगितलेले आहे व्हर्टिब्रेज माहिती आहे आपल्याला. बघा वर्तुळकार किंवा अर्धवर्तुळकार अस्ती म्हणजे वलय अस्ती होय. बघा कशेरुका आणि परशुका म्हणजे व्हर्टिब्रे आणि रिप. सिंपल आहे काहीच कपालास्थी म्हणजे बघा पहिल्यापासून बघा आपण. कपालास्थी म्हणजे चापट रुंद पसरट असती. रुचक असती म्हणजे दात हे माहित झालं आपल्याला. तरुण असती म्हणजे आपले कार्टिलेजेस कोणकोणते ज्याच्यामुळे मेदाचा पूर्ण पाक होत नाही त्याच्यामुळे तरुण असते निर्मिती होती. पॉईंट आला पाहिजे सिंपल. आणि वलय असती म्हणजे जे वर्तुळकार किंवा अर्धवर्तुळकार असतात म्हणजे कशेरुका म्हणजे व्हर्टिब्रा आणि परशुका म्हणजे रिप्स. सिंपल. आता नलक असती. नलक असतीला तर श्लोकच नाही. आता वाचले असतं तुम्हाला आनंद झाला असेल की आता बघा श्लोक संपले 4 श्लोक मध्ये झालं आपलं काम. नलक असती सिंपल आहे. ज्या अस्थी नलिकाप्रमाणे लांबट व गोल आकाराच्या असतात त्यांना नलक अस्थी म्हणतात. यात नलिकेप्रमाणे पोकळी असते व त्यात अस्थी मज्जा असते. आता जे ह्युमरस बोन आहे किंवा फिमर बोन आहे बघा त्यांनी एक्झाम्पल पण दिलेलं आहे. जे ह्युमरस आहे किंवा फिमर बोन आहे ते कसे लांब बोन आहे का नाही ते नलक अस्थिमध्ये येतात. सिंपल आहे. म्हणजे आपले 5 बोनचे 5 अस्थिचे प्रकार झाले. कोणकोणते? कपाल असती, रुचक असती, तरुण असती, वलय असती, नलक असती. परत एकदा रिव्हिजन मध्ये बघू आपण. कपाल असती म्हणजे काय? चापट, रुंद, पसरट बोन्स किंवा असती त्याला आपण कपाल असती म्हणतो. जास्त शिरप्रदेशी, हिप बोन आणि स्कॅपुला. रुचक असती म्हणजे आपले दात. जे आपण दंत आहे त्याला रुचक असती म्हणलेलं आहे. तरुण असती म्हणजे काय? जिथं मेदाचा पूर्ण पाक होत नाही आणि त्याच्यापासून जे अस्थी उत्पन्न होतात त्याला तरुण अस्थी म्हणतात. त्यानंतर वलय असती. वलय असती म्हणजे काय? जे अर्धवर्तुळकार वर्तुळकार असतात त्याला आपण काय म्हणतो? वलय अस्ती म्हणतो म्हणजे व्हर्टिब्रा आणि रिब्स. आणि नलक अस्ती म्हणजे ह्युमरस आणि फिमर वाणी जे लांब लांब बोन असतात त्याला आपण नलक अस्ती म्हणतो. सिंपल आहे झालं. बघा आता शुश्रूषाने सांगितलेलं
प्रकार अण्वस्ती. आचार्यांनी जरी अस्थिचे मुख्यतः 5 प्रकार सांगितलेले असले तरी शुश्रुत संहितेमध्ये अण्वस्तीचा उल्लेख इतरत्र आढळतो. अण्वस्ती म्हणजे काय? अण्व म्हणजे काय? लहान. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला लहान. म्हणजे जे लहान बोन असणार, आकाराने लहान असलेल्या अस्थिना अण्वस्ती असे म्हणतात. गुल्फ आणि मणिर्बंध म्हणजे आपल्या रिस्ट आणि अँकल प्रेशामध्ये जे बोन असतात, कार्पेल आणि टार्सेल बोन, यांना आपण अण्वस्ती म्हणतो. सिंपल आहे. आता हे बघा, अस्थिसंख्या. चरक, सुश्रुत व आधुनिक शास्त्र या अस्थी संख्येचा संख्येविषयी मतभिन्नता आढळून येते. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चरकानुसार 360 बोन सांगितलेले आहे, सुश्रुतानुसार 300 आणि आधुनिक शास्त्रानुसार 206. सिंपल आहे. तर ते मतभिन्नाची कारण का सांगितलेले आहे. काही बघा दंत, नख यांना पण अस्थी गिनलं होतं. पण आता आधुनिक शास्त्रामध्ये, आपल्या मॉडर्न शास्त्रामध्ये आपण दंत, नख यांना आपण अस्थीमध्ये काही घेत नाही. त्यानंतर बघा आपण तरुण अस्थी बघितली होती. तरुण अस्थी कार्टिलेजेस म्हणजे मॉडर्ननुसार कार्टिलेजेसला आपण ऍज अ बोन कन्सिडर करत नाही. आयुर्वेदा करत होतं. त्यानंतर बालावस्थेमध्ये काही अस्थींची संख्या मोजली तर बालावस्थेमध्ये अस्थींची संख्या वेगळी असते आणि आपण मोठे झालो म्हणजे लहान मुलांमध्ये अस्थी संख्या जास्त असते आणि मोठं होताना अस्थी संख्या कमी होते. हे सिंपल रूल आहे. त्यामुळे तिथे पण फरक पडला. हे सिंपल असे 2-3 तर प्रश्न येणार नाही कधी अशा गोष्टीवर. याच्यावर प्रश्न येणार पण 100%. ही संख्यावर प्रश्न येणार. हे कशामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुम्हाला संख्या लक्षात ठेवायची खूप गरज आहे. याच्या पुढे एक टेबल आहे. तो टेबल पाठ करायचा म्हणजे 100% तुमच्या लक्षात राहायला पाहिजे हा टेबल. हा टेबल लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट. याला डबल, टिबल 4 वेळा जेवढा स्टार करायचा तेवढा वेळा स्टार करा. पण लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. शाखा, मध्य शरीर आणि शीर व ग्रीवा या प्रदेशांमध्ये चरकाने, सुश्रुताने आणि मॉडर्न सायन्सने किती बोन सांगितलेले आहे. शाखा म्हणजे काय? आपले लिम्स, हात आणि पाय. मध्य शरीर म्हणजे काय? आपलं मधला भाग शरीराचा म्हणजे छातीच्या खालचा भाग पूर्ण. आपलं मध्य शरीराचा भाग. आणि शीर आणि ग्रीवा म्हणजे काय? हेड आणि नेक मध्ये किती सांगितलेले आहे बोन्स. आता बघा चरकाने काय सांगितलेलं आहे. 128 मध्य शरीर शाखामध्ये, मध्य शरीर मध्ये सांगितलं 140 आणि शीर आणि ग्रीवामध्ये सांगितलं आहे 92. टोटल आहे त्याचे 360. समजलं का? हे कळलं ना? हे सिंपल आहे. हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. हे शेअर मेमरायझेशन आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहे. शाखा आहे. चरकाने सांगितले 128, मध्य शरीर 140 आणि शीर ग्रीवा आहे 92. टोटल 300. 360. सुश्रुत सिंपल आहे. 120, 120, 60. 120, 120, 60. 300. एकदम सिंपल. 300 आणि मॉडर्नचं तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 206. फक्त शाखामध्ये किती सांगितलंय? 120. मध्य शरीरमध्ये सांगितले 50 आणि शीर आणि ग्रीवा प्रदेशामध्ये सांगितले 36. आता ह्या गोष्टी तुमच्या पाठ असणं खूप जास्त गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुमच्या पाठ म्हणजे पाठच पाहिजे. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पाठ करा. आता हे मेद, मज्जा आणि वसा. आता याच्यामध्ये कलांविषयी माहिती सांगितलेलं आहे ते तर आपण करणारच आहोत. म्हणजे मेदधरा कला काय आहे हे ते थोडीफार याची प्रमाण सांगितलेलं आहे. तरी आपण एकदा याचा एक रीडिंग घेऊन टाकू म्हणजे तुमच्या लक्षात याच्यावर काही प्रश्न येणार नाही सहसा. पण हा खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हायवाला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारू शकतात. एमसीक्यूला याच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर एससीक्यू मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारतात. हे खूप जास्त गरजेचं आहे. हे काही झालं तर हे पाठ करा. आता बघा, मेद मज्जा वसा आपण वाचून काढूया हे. 7 कलांपैकी मेदोधरा ही तृतीय क्रमांकाची कला आहे. मेद हा सांद्र तुपासारखा स्निग्ध असा धातू आहे. त्याचे स्थान प्राणी मात्राच्या उदरात, आत व त्वचेखाली असेच लहान अस्थिंमध्ये असते. आता ही आपल्याला ही मेदधरा कलाचा श्लोक दिलेला आहे. हे श्लोक आपल्याला पाठ करायचं आहे. तुम्हाला आता वाटलं तर आता पण करू शकता. नंतर 100% तो पाठ करावाच लागणार आहे. त्यानंतर बघा आता मज्जाचं काय सांगितलेलं आहे. मोठ्या अस्थिंच्या आत पोकळीत मज्जा असते. या व्यतिरिक्त सर्व लहान अस्थिरिकी सरक्त असा मेद असतो. म्हणजे लहान मोठ्या अस्थिंमध्ये मज्जा, छोट्या अस्थिंमध्ये मेद. अशा प्रकारे मज्जा म्हणजे अस्थिंच्या पोकळीत असलेला स्नेहभाग होय. त्यानंतर पुढचं बघा, वास्तविक पाहता मेद व मज्जा एकच असून स्थान व कार्य वैशिष्ट्यामुळे 2 वेगवेगळे धातू मानले गेले आहे. आधुनिक शास्त्रानुसार रेड बोन मॅरो व येलो बोन मॅरो यांची तुलना अनुक्रमे सरक्त मेद व मज्जा यांच्याशी करता येईल. यांनी मॉडर्नचं रिलेशन केलेलं आहे मेद व मज्जाशी. मेद म्हणजे रेड बोन मॅरो, मज्जा म्हणजे येलो बोन मॅरो असं सांगितलेलं आहे. आता इथं
वसा काय सांगितले ते सांगितले. शुद्ध मांसाचा जो स्नेहभाग त्याला वसा असे म्हणतात. शुद्ध मांसाचा जो स्नेहभाग असतो, मांसाचा जो स्नेहभाग असतो त्याला वसा म्हणतात आणि मांस धातूंपासून उपधातू स्वरूपात वसाची उत्पत्ती होते. मांस धातूचा उपधातू आहे वसा, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर प्रमाण बघा, हे इम्पॉर्टंट आहे. MCQ ला कधीतरी विचारतात. मज्जाचं प्रमाण आहे 1 अंजली, मेदाचं प्रमाण आहे 2 अंजली आणि वसाचं प्रमाण आहे 3 अंजली. 1, 2, 3. मज्जा, मेद, वसा 1, 2, 3. हे बघा, हे झालं मेद, मज्जा, वसा. ह्याच्यावर काही क्वेश्चन येईन करायची गॅरंटी नसती. मेजॉरिटी टाइम क्वेश्चन येत नाही. ह्या गोष्टीवर क्वेश्चन येतात, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो. आपण काय काय शिकलेलो, तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे ते सांगतो एकदम सिंपल मध्ये. बघा, व्याख्या लक्षात ठेवा. असते ती असती, असते एक कठीण अंश देह अस्मिन, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पत्ती लक्षात ठेवा, मेदापासून उत्पत्ती झालेली आहे. त्यानंतर स्वरूप, स्वरूप लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपण पंचभौतिक दोष, त्यानंतर त्याचे मल वगैरे जे पितृजी भाव सांगितलेला आहे, त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते लक्षात ठेवा. त्यानंतर कार्य, हा श्लोक लक्षात राहिला पाहिजे, सगळ्यांचा पाठ झाला पाहिजे. श्लोक सिंपल श्लोक आहे. त्यानंतर कार्य बघितले आपण, 4-5 कार्य पाठ पाहिजे अस्थिचे. त्यानंतर अस्थिचा प्रकार, ह्या श्लोक पासून तर वलय अस्थित पर्यंतचे सगळे श्लोक पाठ पाहिजे. किती? 5 श्लोक आहे, सिंपल श्लोक आहे, ते पाठ होऊन जातील. ते श्लोक 5 पाठ करून टाका. 5 अस्थिचे प्रकार बघितले कोणकोणते? कपाल असती, रुचक असती, तरुण असती, वलय असती, नलक असती आणि सुश्रुताने सांगितलेला अजून एक ननवस्ती. आता आपण असे 5 प्रकारचे आपण हे सुद्धा बघितलं. त्यानंतर आपण बघितलं त्यांची संख्या, संख्याचा हा टेबल, ह्या टेबल लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हा टेबल लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे आपला जो अस्थि शरीर हा टॉपिक आहे, आयुर्वेदामध्ये त्याला 3 मार्काचा सिलेबस मध्ये वेटेज दिलेला आहे, पण याच्यावर 5 मार्काचा MCQ सुद्धा पडू शकतो. एवढं पण लक्षात ठेवा. आणि सब क्वेश्चन म्हणून हा अस्थि शरीर हा 100% 100% येतो म्हणजे येतो. त्यामुळं आपण अस्थि शरीर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आज 1 शॉट मध्ये संपून टाकलेला आहे, एकदम डिटेल मध्ये घेतलेला आहे. याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन येणार नाही. आणि ह्या ज्या PDF मध्ये मी शिकवलेलं आहे, या पूर्ण पुस्तकाची PDFच मी आता अपलोड करतो तुमच्यासाठी. ह्या PDF, जर तुमच्याकडे पुस्तक नसेल, या PDF ची प्रिंट मारा आणि या PDF मधून वाचा, म्हणजे तुमचा पण सिलेबस अभ्यास एकदम बरोबर ट्रॅकनुसार होत राहील. आपण आता एकदम टर्म वाईज सिलेबस कम्प्लीट करत चाललेलो आहे, म्हणजे कसं तुमच्या पण टर्म एक्झामला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि आपला पण एकदम सिलेबस कव्हर होत चालेल. त्यामुळे काही पण प्रॉब्लेम आला तर मेसेज करा. मी तुम्हाला माझा नंबर प्रोव्हाइड करेल, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. तुमचा कोणताही डाऊट असेल तो मी सॉल्व्ह करेल. आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.